दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालंय महाडच्या चौदार तळ्यावरूनची ही थेट दृश्य आपण पाहतोय। 20 मार्च 2026 म्हणजे आज 99 वर्ष या लढ्याला पूर्ण झालेली आहेत। हा चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह आणि या निमित्तानं आज भीमसागर या ठिकाणी लोटलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञावंत, तत्वचिंतक, अर्थतज्ञ, जलतज्ञ, कायदेतज्ञ, अत्यंत बुजुर्ग आणि विविध पैलूंनी महामानव असलेले बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा हा सत्याग्रह केलेला होता। महाडीतल्या चौदार तळ्याचा हा ऐतिहासिक सत्याग्रह बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला। मानवी प्रतिष्ठा आणि मानवी सन्मान यासाठी या लढ्याला आज आता 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ऐतिहासिक लढ्याचं आता हे शताब्दी वर्ष सुरू होतं आहे आणि या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आता आयोजन करण्यात आलंय। गावातल्या सार्वजनिक तळ्याचं पाणी वापरण्याचा हक्क हा अस्पृश्यांना मिळाला पाहिजे यासाठी हा लढा केलेला होता आणि म्हणूनच याला सत्याग्रह असं म्हटलं जातं। आणि गावातल्या माणसांना पाणी नाकारलं जात होतं। या अमानुष वास्तवाकडे भेदकपणे बाबासाहेबांनी लक्ष वेधलेलं होतं आणि त्यासाठी मानवी हक्कांचा हा एक लढा होता। तर सामाजिक समतेसाठी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी खर्च केलेलं होतं। मात्र हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता। 20 मार्च 1927 ला याच दिवशी बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायांसह महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायलं आणि ही मनुवादी विकृत व्यवस्था मोडीत काढलेली। तर याच चौदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे आत्मसन्मान जागृत झालेला, सामाजिक समतेचा जो एक विचार आहे तो गती घेऊ लागलेला आणि अनेक अर्थांनी दलित समाजाच्या सबलीकरणासाठीचा हा सत्याग्रहाचा एक मोठा टप्पा मानला जातो आणि म्हणूनच हा एक सत्याग्रह म्हणजे महत्त्वाचा एल्गार ठरलेला। असं सांगितलं जातं या चौदार तळ्याच्या सत्याग्रहासंदर्भातल्या अनेक आठवणी अजूनही जाग्या केल्या जातात। आपण पाहतो या दृश्यांमध्ये रामदास आठवले, त्याचप्रमाणे उदय सामंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रवीण दरेकर आहेत, सुनील तटकरे नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आत्ताच भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे। चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे आणि या निमित्तानं चौदार तळ्याचं सुशोभीकरणाचं काम आता यापुढे सुरू होणार आहे। त्याचाच भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आता राबवण्यात येतोय। रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे साहेब, महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते प्रवीण भाऊ दरेकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार श्री उदयजी सामंत साहेब, भरत गोगावले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांच्या मागे सुनील तटकरे उभे आहेत, तर त्यांच्या डाव्या बाजूला आदिती तटकरे उभे आहेत। एक वेगळे राजकीय दृश्य या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। महाडच्या चौदार तळ्यावर सध्या राजकीय नेते मंडळी जमलेली आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये आपण रायगडमधल्या राजकीय वर्तुळातला एक सत्ता संघर्ष पाहिला होता मित्र पक्षांमधलाच। मात्र आता आज चौदार तळ्यातल्या या चौदार तळ्यावरील कार्यक्रमामध्ये सगळेच राजकीय पक्षाचे नेते हे खांद्याला खांदा लावून उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर सत्याग्रहाचं
14 तळ्यावरच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आजपासून आता सुरू होत आहे. तर एकंदरीतच या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये नेमकं सध्या काय काय झालेलं आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले. ओम, आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलाय. अनेक महत्त्वाची नेते मंडळी सर्वच पक्षांमध्ये दिसतात, मित्र पक्षांमधले महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचं दिसतंय. काय काय नेमके आता या ठिकाणी पुढे कार्यक्रम असणार आहेत? अगदी बरोबर आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. या ठिकाणी चौदार तळ्याच्या शुद्धीकरण प्रकल्पाचा देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. परंतु यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र कुठेतरी उपस्थित असल्याचं दिसून येते. त्याच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती खऱ्या अर्थानं यावेळेला चर्चेचा विषय ठरते. यामध्ये आपण पाहिलं असेल तर इतर जे कॅबिनेट मधले मंत्री आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते. त्यासोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित होते. परंतु या ठिकाणच्या कार्यक्रमानंतर आता सभास्थळी मुख्यमंत्री आणि इतर नेते आता दाखल होतील आणि त्यानंतर जो इतर महत्वाचा जो पुढचा कार्यक्रम असेल त्याला रूपरेषा अंतिम केली जाईल. यामध्ये प्रकल्पाचं इतर ज्या काही घोषणा आहेत त्यावेळेला मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचं यातून असं स्पष्ट होत आहे. ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.